हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आंब्यांची झाडं आहेत. हे आंब्यांच्या झाडांना असं म्हणतात की आंबे निघले की छाटायला पाहिजेत. त्यामुळं बरेच जण म्हणले होते, त्यामुळे छाटून सगळे ठेवलेत. इथं ते कट केलेलं ठेवले. आणि हे आमचं अगोदर मोठं झाड होतं, पण त्याला तोडलंच काय त्रासच. मग हे पेरूचं झाड आहे. आणि तो कोंबड्या काय करायला लागलेत काय माहिती. ऊन अजून बघा 6 वाजत आलेत आणि ऊन कसलं सूर्य कसला सूर्य कडक कडक कडक. चुलीवर भाकरी आणि गवारीची शेंग करायची आहे आणि वरण भात आहे, तर भातच करणार आहे गॅसवर मी. हे बघा मातीत काय खायला लागलेत कोंबड्या काय माहिती. तर ह्याच्यामध्ये कोंबडा पण होता आमचा, पण कोंबड्याला काय केलं, पहिला तर कुणी तर त्याला दगड मारला होता आणि दगड मारला ते थोडासा पायाने एका लंगडा झाला. आणि नंतर मग काल परवा कुत्र्यानेच त्याला पकडला, ते मेलाच बिचारा. त्यामुळे 5 घेतल्या होत्या मम्मीनी, त्यातल्या 4च राहिले तिथं. आणि मम्मीचं आतमध्ये चालली स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये आतमध्ये कुकर लावलाय आणि मसाला तयार करायला लागले तिथं. तर बघा आज आपण ना चहा बनवायचं शिकणार आहे. कोण बनवणार आहे चहा? नाही, मी ना तुम्हाला ना चहाची रेसिपी. सांगणार आहे. अच्छा सांग चहाची रेसिपी. तर बघा पहिल्यांदा केर सुरी पहिला आपण गॅसला चालू करायचं आणि आणि लाइटर घेऊन असं दाबायचं. त्या वरचा पार्ट असतो बघ, असं खटखट दाबायचं. मग तिथं आग लागल्यावर एकदा छोटं नाही तर जेवढा चहा तुम्हाला बनवायचं तेवढा आपण पातेलं घ्यायचं. अच्छा. मग त्याच्यात दूध जरा गरम करायचं बरं का. मग चहाची पत्ते टाकायची. मग तुम्हाला जेवढा सांगा जेवढं तुम्हाला म्हणजे गोड, जास्त गोड, कमी गोड, साखर टाकायची. तर आणि परत ना तिला उकळी थांबायचं. उकळी आली की मग फूक मारून गॅस बंद करून आज तयार आहे आपला चहा. आणि ह्याच्यासाठी वासासाठी थोडंसं काय टाकायचं विसरला की? वासासाठी थोडासा अद्रक किंवा इलायची. हा. तर आजचा कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग? मस्त छान रेसिपी सांगितली संचितने. आणि थोडंसं पूर्ण स्पेशल चहा करायचा असेल तर सगळं दूध, थोडंसं पाणी. आता 1-2 कप चहा करायचा असेल तर 1 कप दूध आणि 1 कप पाणी. आणि तू चॅनलचं नाव बदलते का? रेसिपी पल्लवी नाही का? कारण तुझी बडबड मध्ये दाखवते म्हणल्यावर तुझं नाव पाहिजे की मध्ये. तू माझं मध्ये बोलतोय म्हणल्यावर माझं नाव कुठे आहे? मग मी मॉम आहे म्हणलं तुझी. मग नको का? तरी बघा इथं आम्ही कुकर लावलाय, त्याला ऑन वर ठेवूया. कुकर बंद केला तर कुकर मध्ये डाळ लावली, वरण भात करायचा आहे त्यामुळं. आणि इकडे तुम्हाला. आणि हे स्वाती मम्मीने मसाला तयार केलाय. नाही पाणी ठेवलं तर हे वरण मध्ये घालायला ठेवलं बहुतेक. हे खोबरं लसूण काय बघूया तुम्हाला. ते तांदूळ आहे ते नंतर भात लावायचा. राहू दे काय करू. इकडे दाखवा कॅमेरा मॅन. इकडे ह्याला असं ओपन करायला येते का तुम्हाला? चला तुम्ही ना इकडे दाखव. चला तुम्हाला तुम्ही माझी हेल्प करताय का? तुम्ही ना काउंटिंग स्टार्ट करायचं, तेवढं मी जोर लावतो. ठीक आहे? हा. काय काउंटिंग म्हणायचं? 1 2 1 2 3 पर्यंत निघालं. पण ह्याच्यात तांदूळ आहे आणि ह्याच्यात वाटी ठेवली. आमच्याकडे ग्लास दाखव. हे इकडे सगळी भांडे आहेत. हे न वापरायचे भांडे आहेत, कारण ही भांडी जास्त आहेत आपल्याकडे. ग्लास एक्स्ट्रा मिळालेत. कोण मिळत काय नाही, घेतलंय सगळं. स्वाती मम्मीच्या लग्नातलं थोडंसं आहे, नंतर स्वाती मम्मीने घेतलेलं आहे. होय का? हे कपाट आहे ती मम्मीच्या लग्नातलं आमच्या. कसलं आहे अजून दणकट. हे भांड्याचं कपाट कसलं आहे. हे स्वाती मम्मीच्या लग्नातलं कपाट आहे. आणि हे मम्मीच्या लग्नातलं. आणि हे मम्मीच्या लग्नातली खाट पण आहे बाहेरची. अजून काय भेटले का ग तुला? गॅस भेटलाय? गॅस नाही मिळाला तेव्हा. स्टोव होते, स्टोव दिलता तिला. चहा कोणाला ठेवते तुला? हा ते हे करते काय? मी कढीपत्ता खाल्ला नाही. अच्छा. तर बघा आता बाबा गेलेले बाहेर, तर ना वडापाव आणलाय त्यांनी, तर मी ना काढून दाखवते तुम्हाला. निघते का? हळूहळू काढ. गरम वडापाव. इंग्लिश पेपर मध्ये भेटलाय रे. मग गावचे लोक तर काय साधे येते, इंग्लिश पेपर वाचते की काय.
वाव वाव कुठं आणले हो? वाव हे डिझाईन ही गरम आहे गरम आहे. पाव एक एक्स्ट्रा आणा म्हणलं होतं की. एक्स्ट्रा काय देतोय संचित खातो एक वडापाव एक्स्ट्रा खात नाही. तर वडापाव खाऊन झाला आमचा आणि आता वरण बनवले. तर वरण भात गॅसवरच लावले. आता वरण तर झालेच, आता उकळी आली छान आणि कुकरमध्ये लावला आहे भात. आता वरणचा गॅस बंद केला. मम्मी बाहेर चूल पेटवायला लागली आणि मग चुलीवर भाकरी आणि गवारीची शेंग असं करायचं आहे. संचित आमचा टी व्ही बघत बसलेला दाखवते. पेपा पिग पेपा पिग. अय पोरू काय बघते हा? नुसतं आवडते बघा असलं टी व्ही आहे ना. हां अगो पण नाही करायचं बाबा. अरे तसं करते होईल का? कॅमेरा घाण केला तुमच्या. तर रात्री पाऊस पडला होता त्यामुळे कूलर बाहेरच असतोय, पण रात्री पाऊस पडला त्यामुळे कूलर आत घेतलाय. आज बाहेर झोपाय. तर बाहेर चूल पेटवली मम्मीने. ह्याच्या बाजून काय ठेवलं नाही, अंतरलं नाही काय. काल पाऊस पडला होता रात्री त्यामुळे थोडंसं जरा ओलं झाले. छोटं मांजर कसं खेळायला लागले. रात्रीच म्हणते की मग. आज तू काय मांजर आहे काय अरे पळत आहे ना. कसं रडते. गरम होते त्याला, त्यानं काय करावं. हा कसं करतोय की तसंच. ए वाघ इकडे रे. वाघे वाघे बरं का, ह्याचं नाव वाघे आहे. वाघोबासारखं आहे. वाळल्या भाकरी खातोय पण. बाहुबली बाहुबली आला बाहुबली. भाकरीला वास लागणार काय आता. मग हातात ठेवायला लागली बाहेर. राऊत बाळा येण्याचा जात. उगाच चुलीपाशी एवढा ढिगारा होता एवढा. जा तू आतमध्ये नेऊन ठेव. पाऊस रात्री आला की असू दे. झालं पण काम झालं सगळं. एक चांगलं जाळायला लागलाय. जा ठेवतो जा. बाहुबली सारखं उचलून घेऊन जा. जिओ रे बाहुबली. हा दुसरं पण घे की. एक आणीच कसं बाहुबली. उचल वाकून घे. हा जा गो. बाहुबली एवढा स्लो मोशन मध्ये चालत होता. आता हे नाही भाकरी करायला लागली मम्मी आता. आणि कालच्या थोडासा लेट पण हवा सुटली आता त्यामुळे शेंग काय बाहेर करायला येणार. हा इकडून हवा यायला लागली. इकडून अशी हवा यायला लागली. पंढरपूर कडून यायला लागली. काल आली ती इकडच्या साईडने आले होते ना. इकडून हवा सगळं. काल या टायमिंगला थंड पडलं होतं सगळं पण पाऊस पडला. तर बाहेरच जायला लागे ना म्हणून मम्मीने तवा आतमध्ये आणला. आणि भाकरी किती वेळ झालं शेकता शेकमेना त्यामुळे मग आता शेंग आतमध्ये सतत तव्यावर करायची. आणि बाहेर बघा तवा घेऊन आले मी. तर बाहेर जायला लागलाय बघ. दाखव ग सर खायला सगळे बघ. भाकरी शेकायला बोलून तवा आतमध्ये घेऊन गेले. आणि आता जायला लागले ऑटोमॅटिक. तुम्ही का बसले? कोण मी इथं मम्मी बनवायला लागली वांग्याची भजी. मी पण कट्ट्यावर बसते. कट्ट्यावर सगळ्यांनी बसा. आणि नेल पेंट सांडलेली कशी दिसते खाली. तर इथं वांग्याचे सगळे असे काप तयार केलेत आणि त्याच्यावर आता मसाले टाकून घेणार आहे मम्मी. या वांग्यांना हळद मीठ ठेव का आता मी ना आता मी ना ठेव का मसाला. तुम्ही पण खावा घ्या. सर हात लावू नको. सर साईडला त्याला हे लावले सुहाना मसाला अरे मसाला हळद मीठ थोडस लिंबू. हे तिला आवडत नाही खिडकी उघडलेली. गरम झालं तरी चालेल पण खिडकी नाही उघडायची. हो ना.
हो का? नवीन टाईपच्याच रेसिपी आहेत तुझ्या तर या. माझ्याला 4-5 पातळ कर. हं? मला ते म्हणते त्याचे त्याला पातळ कर म्हणते चार. पातळ मम्मी तू केले का असं एकदा? हो. छान लागतंय का? मग माझं भुजा असते पप्पा लेक्चर की भुजा असतो का 9 वाजता. भजी नाही मग काय? ते स्वाती मम्मी काय करत सांगू का सगळं इटिंग चॅलेंज बघ. त्यामुळे ते बिहारी लोकांचं बघून काय तर असलं नवीन शिकते. यांना कुठं कळत आहे. या युअर राईट. हे तर सिमेंट बनायला लागलं, सॉरी कलर बनायला लागलं. काय हे बेसन ओके. लागेल अजून ग. क्या भाई सब के यहाँ से पालता ही नहीं. भी कोशिश फेक दोन्ही योगी पण सेमच लागणार आहे ना असं केलं काय आणि तसं केलं काय ना. मग हे भुजिया झाला. आणि हा भजिया झाला. भजी हे भजी हा झालं. हा बिहारी लोकांचा भुजिया आणि हा मराठी लोकांचा भजी हे ना. मग काय नाही याच्यात. वडापाव हे बिहार लोकांचं आहे गं, युपी लोकांचं. वडापाव वडापाव युपी तयार झालेला आहे. हे महाराष्ट्रात आता आलं 1975 मध्ये आला वडापाव महाराष्ट्रामध्ये. 95. 75. तुला आणि तेव्हा होता का वडापाव? मग होतं पण एवढं फेमस नव्हतं. फेमस नव्हता. आणि ते बी पहिला वडापाव मुंबईत आलाय. नंतर सगळीकडे फेमस झालाय. तुमच्या वेळेस पॅटेस होता ना? पुन्हा तुमच्या वेळेस पॅटेस पण नव्हतं. मग काय होतं फेमस? आमच्या इथं नेमन गोळे. शेवचिवडा. शेवचिवडा तर कुठला तवा एवढा बघा ह्या दिवाळीच्या त्या दिवाळीला. लेमन काय गोळी. भारी हॉटेलमध्ये काय भेटायचं का पहिलं? हा? हॉटेलमध्ये काय मिळायचं पहिले? चहा चपाती. मिसळ मिळत होती. मिसळ. भजी टाकून त्याच्यात. काढू आहे का? नाही भाजू की कडक एकदम. बटाटा करू काय कट मग? करायचं आहे म्हणते आता काय. आता त्यांना खायचं आहे म्हणते तर अंगावर येईल तेल. हेच उलट छान काय दिसतंय भारी ना. वास आहे ग. हा? युनिक टाईपचं दिसतंय हेच जरा. हा. आणि मग तेच की जास्त असं या. ह्याचा ना असू दे. हे आपले भजिया आहेत आणि तो भुजिया आहे. दोन्हीतली टेस्ट पण आपली भजीची चांगली लागणार ना. आता खाऊन सांगा मला. मी सांगे आपला भजी फेमस आहे का बिहारीचा भुजिया चांगला लागतो? हा भुजिया. ही फक्त हा भातात भजी. संग खायचं भजी आहे. हा मग मी तर भातच खाणार आहे. भात वरण आणि मग हे. हे भातात संग तुम्ही ना मम्मी का म्हणता रे आईला? मम्मी मम्मी का म्हणतात? असं मम्मी. तिला शिकवलंच नाही ना. ए मला मम्मी म्हणत जावं रे. मम्मी म्हणलं तरी ती करत गेली. तेवढं सुधारला झालेला आहे. असं, ओ मम्मी म्हणायचं, ओ मम्मी. तिनं काय केलं असं मी तुम्हाला म्हणलं मी कसं म्हणते असं निर्मळ भाजी. तसं तिनं सुधारणा केलीच नाही ना. म्हणताय तर म्हणा. आई हे सांगत की तुला पोरा पोरीला. बटाट्याचं करायचं आहे का म्हणा पप्पा. तर आम्ही जेवण करायला बसलो आणि गोंद्या जेवण करायला आलाय. नाकाला काय लागलंय तुझ्या? हा नाही माहिती. अरे ती कुणा कोणता जेवणार आहे आम्ही. शरीरात संचितला थोडासा भात देते का? संचित आज जेवायचा आहे. भाकरीची मला. माझी माहिती गरमागरम नाही तर हेच राहू दे. ह्याच्यात संचितला देते. ह्याच्यात दे. संचित भाकरी द्यायची आहे का तुला? संचित पोरग आहे. अयो कसं बसले बघ येऊन इथं. भाकरी खाते का नाही? दर बस खाली. हे बघा, मी चारायला मी जेवण करणार आहे. बाहेर मग नाही जेवायचं तर राहू दे. मग चारायचं नंतर तुला भूक लागली की ये. मग नाही तर माझं जेवण झाल्यावर चारते. मग भाकरी खातोय का रे? मग ह्याला म्हणलं मी तो घाण दिसायला लागलाय म्हणून स्वतःला मेकअप करायला लागलाय.